मित्रांनो, तर जसं की आज आपण इथे मराठीमध्ये संवाद साधण्याचं कारण की पर्टिक्युलर आपण याला आपले जे अमरावतीकर आहे त्यांच्यासाठीच हा आपण इथे त्यांच्यासाठी आपण इथे ही माहिती घेऊन आलेलो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट हे राहणार की आपण जे विद्यापीठाच्या मार्फत जे 2 कोर्सेस आपण चालू केलेले आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. तर जसं की आपल्याला सर्वांना माहित आहे की तुम्ही जे TGRL फॅमिलीला जे सपोर्ट करत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे मी आभार मानू इच्छितो. आणि या व्यतिरिक्त जे आता सध्या उपलब्ध संधी आहे त्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जे डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन हा जो विभाग आहे या मार्फत आपण बेसिक सोलर एनर्जी टेक्निशियन आणि या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल गारमेंट सिविंग मशीन ऑपरेटर असे हे 2 सर्टिफिकेशन कोर्स आपण चालवत आहे. याचा जो मुख्य फायदा आहे तो मी तुम्हाला एकदा पटवून सांगू इच्छितो. तर हे बघा, जसं आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या अमरावती विभागामध्ये जो यवतमाळ जिल्हा आहे त्याला आपण पांढऱ्या सोन्याचं शहर असं म्हणतो. ठीक आहे, तो व्हाईट गोल्ड सिटी का बरं म्हणतो आपण त्याला? कारण की तिथं त्याचं जे कापसाचं उत्पन्न आहे, कॉटनचं जे प्रोडक्शन आहे किंवा म्हणता येणार आपल्याला जे कापसाची शेती आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणावर कापसाची शेती केली जाते. त्याच्यामुळेच आपल्या अमरावती विभागामध्ये ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू कापसाचं ते उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळेच आपल्या इथं जे कापड उद्योग आहे तो अतिशय जास्त फुलत आहे. म्हणजे आपल्या इथं जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे त्याची ग्रोथ अतिशय जास्त होत आहे. त्याच्यामुळं आपण हा जो कोर्स डिझाईन करण्यामागचं कारण हेच आहे की आपले जे लोकल आपला लोकल जे युवा आहे, जे यूथ आहे त्यांना रोजगार मिळायला हवा, त्याकरिता आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो आपण पहिला हा कोर्स ठेवलेला आहे तो आहे बेसिक सोलर एनर्जी टेक्निशियन. हा पण कोर्स अतिशय एम्प्लॉयमेंट जनरेट करणारा कोर्स आहे. तर याचं जे ड्युरेशन आहे, याचं ड्युरेशन राहणार सुरुवातीला 1 मंथ. याच्यामध्ये 2 पर्याय आहे, 1 मंथ आणि एक आहे 3 मंथ. तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही आधी तुम्ही 1 महिन्याची बॅच अटेंड करा. जर तुम्हाला वाटलं की माझं याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी लिंक जुळत आहे किंवा मग माझा याच्यामध्ये इंटरेस्ट जुळत आहे तर मग तुम्ही 3 महिन्याचा कोर्स त्याच्यानंतर तुम्ही 3 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्ही ऍडमिशन घ्या. तर याच्या फीस बद्दल पण मी तुम्हाला सांगून देतो. एक काम करूया, फीस बद्दल तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. फीज ठीक आहे, कॉन्टॅक्ट इतकं निश्चित आहे की फीज हे अतिशय नॉमिनल फीज राहणार. ठीक आहे, मी वास्तविक पाहता इथं पण फीज सांगून देऊ शकतो. पण प्रश्न काय, जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असणार तर तुम्ही इथपर्यंत या, ड्रीमलँड मध्ये या किंवा मग आपलं गाडगेनगर मध्ये या, तिथं तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार. नॉमिनल फीज आहे. कॉन्टॅक्ट करा 8390614418. आणखी एक दुसरा नंबर आहे ऍक्च्युली त्याची पण सुरुवात जवळपास 98 ने होती त्याची सुरुवात. तर हा एक दुसरा नंबर आहे 9890594418. तर हा एक दुसरा नंबर आहे. तुम्ही 2 मधून एक कशावर पण फोन करा, पण शक्यतो याच्यावर फोन करा. हे झालं सोलर बद्दल. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला जो सेकंड कोर्स आहे
तो आहे आपला इंडस्ट्रियल गारमेंट. इंडस्ट्रियल गारमेंट सिविंग मशीन ऑपरेटर. हा पण एक अतिशय आपल्याला रोजगार उपलब्ध करून देणारा कोर्स आहे. रोजगार कोणताही असो, स्वयंरोजगार असो किंवा मग चांगल्या प्रतिष्ठानामध्ये जॉब असो. जसं आपल्या इथं मला वाटतं रेमंड आहे, याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही निश्चितच आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला निश्चितच तिथे काम करण्याची संधी मिळणार. हे बघा, माझा कशावर विश्वास आहे मी तुम्हाला सांगतो. व्यक्तीजवळ किती महत्वाचं प्रमाणपत्र आहे किंवा मग त्याने किती उत्तम शिक्षण घेतलेलं आहे हे अजिबात महत्वाचं नाही आहे. ज्या प्रतिष्ठानामध्ये किंवा ज्या ऑर्गनायझेशन मध्ये तू जात आहे त्यांच्या नियम व अटी किंवा मग त्यांचं तिथलं जे त्यांना अपेक्षित आहे त्याच्यावर आपण खरं उतरतो का ते महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण शिक्षण काय घेतलं, शिक्षण घेणे हा वेगळा भाग आहे आणि त्या शिक्षणाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात किंवा वास्तविक जीवनामध्ये करणे हा एक वेगळा भाग आहे. तर या दोन गोष्टी आपल्याला जुळवता आल्या पाहिजे, इतकं मात्र निश्चित आहे. तर इंडस्ट्रियल गारमेंट सिविंग मशीन ऑपरेटर हा पण कोर्स एक छान कोर्स आहे. याचं ड्युरेशन पण जवळपास तितकंच आहे. ड्युरेशन याच्यामध्ये पण 2 ऑप्शन तयार आहे आपल्याजवळ, रेडी आहे. एक आहे 1 महिन्याचा आणि दुसरा 3 महिन्याचा. फीज साठी तुम्ही थेट आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. फीज आम्ही तुम्हाला एकतर कॉन्टॅक्ट केल्यानंतर सांगून देऊ किंवा मग तुम्ही थेट आम्हाला भेट देण्यासाठी या. एक तर ड्रीमलँडला या किंवा तिकडे आपल्या गाडगेनगरला या. 614418. आणि आता मी ते पुन्हा 2 नंबर लिहत नाही बसत, तुमच्या लक्षात आलेला आहे, इथं दिसत आहे तोच नंबर इथं. तर आता याच्यासाठी शिक्षण काय लागणार हे लक्षात घेऊन घ्या. शिक्षण महत्वाचं आहे. ठीक आहे, मिनिमम क्वालिफिकेशन एज्युकेशन का अग्रणी म्हणायचं तुमच्या लक्षात येत असं. म्हणजे बघा, हे ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्याला काय क्वालिफाय स्किल काय म्हणजे प्रिव्हियस एज्युकेशन काय पाहिजे त्याला आपण क्वालिफिकेशन असं म्हणतो. तर 1 नंबरच्या कोर्ससाठी पाहिजे मिनिमम 12th पास. मिनिमम 12th पास. या व्यतिरिक्त डिप्लोमा किंवा ITI किंवा डिग्री. ठीक आहे, आणि कोणती हे टेक्निकल. ठीक आहे, पास. तर ज्यांचं 12वी पास आहे ते पण चालतात सोलर साठी, किंवा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे टेक्निकल मध्ये किंवा ITI पास किंवा मग डिग्री पास टेक्निकल मध्ये, BSc असो अथवा तुमचं तिकडे इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा इलेक्ट्रिकल असो किंवा कम्प्युटर IT काही पण चालणार, काही हरकत नाही. मेकॅनिकल सुद्धा चालतात, कारण की सोलर मध्ये जेव्हा आपण स्ट्रक्चर उभं करतो तेव्हा सिव्हिल मेकॅनिकलचा पण याच्यामध्ये रोल आहे. बघा, आपले जे पंतप्रधान आहे, आपले जे देशाचे पंतप्रधान आहे ते सोलर मध्ये का बरं इतकं रुची ठेवतात? कारण की हा एकमेव क्षेत्र आहे की याच्यामध्ये तुमच्या कॉम्प्युटर पासून, तुमच्या इलेक्ट्रिकल पासून, मेकॅनिकल, सिव्हिल प्रत्येक ब्रांचचा याच्यामध्ये वापर आहे. म्हणून हा अतिशय बलाढ्य आपल्याला याला क्षेत्र म्हणता येणार, जो आपल्याला रोजगार उपलब्ध करून देणार आहे. किमान याचं जे असं पकडून चाला, कच्चं जे इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भारताचं, हे कितीतरी लाखो करोड मध्ये आहे.
म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की मला वाटते आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे टार्गेट आहे सबसिडी वाटण्याचं आपल्या डोमेस्टियल मध्ये किंवा आपल्या रेसिडेन्शियल मध्ये, हे 5 मेगावॅटचं आहे. किती? 5 मेगावॅट. 5 मेगावॅट प्रकल्पावर हे सबसिडी देणार आहे. किती? 40%. विशेष करून मी हा व्हिडिओ का बरं मराठीत बनवला की हे जे आपले लोकल आहे, जे आपले अमरावतीकर आहे, जे आपले विदर्भियन्स आहे किंवा आपले म्हणता येणार आपले जवळपास महाराष्ट्रीयन आहे, मी त्यांना टार्गेट करत आहे या व्हिडिओमध्ये की त्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर जसं की आपलं संत अमरावती, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी या विद्यापीठाचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळत आहे. जर अकोला, यवतमाळ किंवा मग बुलढाणा, वाशिमचे हे जरी विद्यार्थी असले तरी त्यांनी इथे येऊन प्रवेश निश्चित करावा. इंटेक कमी आहे, 30 ची बॅच आहे. लवकरात लवकर जर कन्फर्म केला तर निश्चित तुमचा नंबर लागू शकतो. चला पुढे आपण पाहूया. इंडस्ट्रियल गारमेंट सिविंग मशीन ऑपरेटर साठी मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, मिनिमम याच्यामध्ये 10th पास चालणार. 10th पास, मिनिमम 10th पास किंवा any person who are interested in garment sector. ठीक आहे. किमान 10वी पास किंवा मग कोणता पण असा व्यक्ती ज्याला आपल्या कापड उद्योगामध्ये, कापड क्षेत्रामध्ये रुची आहे, आवड आहे, तो विद्यार्थी आपल्याला, तो कॅन्डिडेट आपल्याला याच्यामध्ये चालणार. याच्यामध्ये मुद्दाम आपण एज्युकेशन कमी घेतलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये त्यांचं नाव नोंदवायला पाहिजे. आणि तो भाग वेगळा आहे की आपल्यावर जागा फक्त 30 आहे. आता इथे जागा आहे, तिथं इंटेक. मेल आणि फिमेल असे दोन्ही पण याच्यामध्ये चालतात. आणि हे नॉन रेसिडेन्शियल आहे, याच्यामध्ये रहिवासी नसून हे अनिवासी प्रशिक्षण आहे. मेल फिमेल 30 म्हणजे 15-15 चा रेशो आहे. याच्या व्यतिरिक्त सेम इंटेक याच्यामध्ये पण आहे. आणि सेम मेल फिमेल ठीक आहे. तर हे होती आपल्या कोर्सची माहिती. ड्युरेशन किती झाला? ड्युरेशन 13. ओके. तर हे तुम्हाला जवळपास समजलेलं आहे. समजा तुमचा काही पण डाऊट असणार तर तुम्ही थेट या नंबरवरती फोन करा. तुम्ही थेट, एक तर तुम्हाला जर ड्रीमलँड एरिया जवळ पडत असणार, समजा तुम्ही काही लगतचे इथले रहिवासी असणार, जसं आपला न्यू एक्सप्रेस वे आहे किंवा नांदगाव पेठ एरियाचा पट्टा आहे, जर तुम्ही या भागामधले जर रहिवासी असणार तर तुम्ही थेट इथपर्यंत येऊ शकता. जर तुम्ही तिकडे राजापेठ किंवा मग आपला बडनेरा साईड किंवा मग इकडे आपल्या नवसारी पट्ट्यामध्ये जर राहत असणार तर तुम्हाला तो गाडगेनगरचा पत्ता जवळ पडणार. तिथं आपले शुभम असतात, तर ते शुभम तुम्हाला पूर्ण माहिती देणार याची, या प्रोसेसची, की तुम्हाला ऍडमिशन कशी करायची आहे. आणि शुभमच आहे ना नाव, शुभमच आहे ना. ऍडमिशनची प्रोसेस, त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार याची माहिती ते शुभम देणार तुम्हाला तिथे गाडगेनगरला. ठीक आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, याची फीज मी तुम्हाला थेट, एक तर तुम्ही या सेंटरवर आल्यानंतर तुम्हाला माहित पडणार. इतकं निश्चित आहे की आम्ही फीज इथं जास्त ठेवलेली नाही आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटीची मार्कशीट मिळणार आहे, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीकडून प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि आमची जी संस्था आहे सेल्फी मल्टीपर्पज इन्स्टिट्यूट, या दोघांचा हा वेंचर राहणार आहे. जे चालवणारी संस्था आहे ते सेल्फी मल्टीपर्पज इन्स्टिट्यूट अमरावती आहे.
आणि ज्या ज्या विद्यापीठाचं आपल्याला प्रमाणपत्र मिळत आहे ते HJBAU अमरावतीचं मिळत आहे. तर सर्व माझे प्रिय दर्शक, मला असं वाटते की यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजून घेतला. जर याच्यामध्ये कोणताही डाऊट असला तर तुम्ही फोन करा, काही प्रश्न नाही आहे. तुम्ही थोडं 6च्या नंतरही फोन केला तरी चालणार. फक्त रविवार अवॉइड करा. आणि बाकी एज्युकेशन मिनिमम रिक्वायर्ड क्वालिफिकेशन बद्दल तुम्हाला पडलेलं आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचं हे प्रशिक्षण चालणार कुठे, याचा ऍड्रेस काय. तर हा जो भाग आहे हा मी पुसून टाकतो आणि इथं तुम्हाला त्याचं हे देतो. तुमच्या नितीन सरांना तिन्ही भाषा चांगल्या बोलता येतात, हे तुम्हाला पण नाही. ऑल TGRL आस्पिरंट. तर आजचा जो मराठीमध्ये शूट करण्याचा विचार त्याचमुळे होता की आम्हाला आज पर्टिक्युलर आमच्या अमरावतीकर टार्गेट करायचं होतं, त्याच्यामुळं. आता तुमचे व्हिडिओ लवकर येणार, कारण की आम्ही आजच राउटर आणलेला आहे. आज राउटरचं इन्स्टॉलेशन होणार आहे. आणि आता अशी अपेक्षा करतो आम्ही की तुमचे जे कॉन्टेंट आहे ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही याचा आम्ही पुरेपूर काळजी घेत आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि इतकं मात्र करा की सबस्क्राईब करा, कारण की वास्तविक पाहता मी याच्यामध्ये पडत नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा. पण मला त्या सबस्क्राईबचा फायदा एका सरांनी सांगितला. माझे एक सर आहे, तर ते म्हणत होते की नितीन सर, जर आपले जे व्ह्युअर्स आहे, आपल्या व्ह्युअर्सनी, ते पण माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहे, म्हणजे ते माझे प्रत्येक व्हिडिओ पाहतात, तर त्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानू इच्छितो. तर ते म्हणत होते की नितीन सर, जर या व्ह्युअर्सनी आपला जर व्हिडिओ सबस्क्राईब केला तर यांना जसं तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून तो कॉन्टेंट गुगलला टाकता किंवा युट्यूबला टाकता, तर थेट त्यांना नोटिफिकेशन जाते किंवा नितीन सरांनी हा कॉन्टेंट टाकलेला आहे TGRLचा. तर हा याचा ऍडव्हान्टेज आहे म्हणे. तर माझा पण या गोष्टीला सपोर्ट राहणार की तुम्हाला आपला जो कॉन्टेंट आहे तो वेळेवर त्याचा रिमाइंडर तुम्हाला मिळायला हवं, सो दॅट याच्यात काही चुकीचं नाही आहे तुम्ही जर सबस्क्राईब करत आहे. मला असं वाटतं तुम्ही सबस्क्राईब केलं तर याच्यात आपला अजिबात घाटा नाही आहे. नो एनी लॉस फॉर द सबस्क्रिप्शन, सो यू कॅन डन. सो ऑल राईट, आता मी तुम्हाला व्हेन्यू सांगून देतो. व्हॉट इज ऍड्रेस फॉर दिस ट्रेनिंग. अँड हाच एक इश्यू आहे. वास्तविक पाहता मी याच्यासाठी ड्रायर पण घेतलेला आहे. हा पण जबरदस्त कोर्स आहे. दोन्ही कोर्सचे आपले आपले विशिष्ट महत्व आहे. आपल्याला जर वाटत असेल की मला थोडी फुल्ली टेक्निकल मध्ये मला इंटरेस्ट आहे, तर तुम्ही ते घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असणार की नाही मला गारमेंट रिलेटेड बिझनेस मध्ये इंटरेस्ट माझा वाढतो, तर तुम्ही ते जॉईन करायला पाहिजे. इट्स डिपेंड ऑन यू, व्हॉट इज युअर स्किल इन पर्टिक्युलर दिस सेक्टर. बट बोथ सेक्टर आर प्रीमियम who can eligible for the employment and not just employment, strong employment. जर आपल्या या कापड उद्योगाची जर उलाढाल पाहिली तर जसं आपल्याला सर्वांना माहित आहे, अन्न वस्त्र निवारा, वस्त्र हे आपली फंडामेंटल नीड आहे. हे जे नीड आहे फंडामेंटल आहे. जर तुमचं थोडं शर्ट फाटलं तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही सोसायटीमध्ये ते फाटलेलं शर्ट घालून जाऊ शकत नाही. सरळ पुढचा तुमचा मित्र म्हणणार की नितीन एक शर्ट घ्यायला पण पैसे नाही का. म्हणजे काय, ही एक फंडामेंटल नीड आहे. तर हा एक असा बिझनेस आहे.
या व्यतिरिक्त सोलर, अन्न, वस्त्र, निवारामध्ये पॉवर पाहिजे. मी तर असं म्हणणार की या 3 मधून एक चौथी जी आपली नीड झालेली आहे ते पॉवरची झालेली आहे. बिना विद्युत ऊर्जेची आपली प्रगती ही अशक्य आहे. हे गोष्ट एक लक्षात घ्या तुम्ही. बिना विद्युत ऊर्जेची आपली प्रगती अशक्य आहे. जे आपण हे 100 माळ्याच्या ज्या आता बिल्डिंगा उभ्या पाहत आहे, जर समजा विद्युत ऊर्जा नसती तर याच्यामध्ये तुम्ही विचार करा शक्य झालं असतं का ते 100 मजल्या माळ्यावर पोहोचणं पायऱ्यांनी. विचार करा तुम्ही. हे का बरं शक्य झालं? जेव्हा विद्युत ऊर्जा अस्तित्वात आली तेव्हाच आपण त्या लिफ्ट बनवू शकलो. आणि जेव्हा त्या लिफ्टचं मेकॅनिझम तयार झालं त्याच्यानंतर आपण पाहताय की जगामध्ये किती उंच उंच इमारती उपस्थित आहेत. तर हे एक साधा आणि सरळ तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की का बरं पॉवर गरजेचं आहे. आणि पॉवर पण असा पॉवर की ज्याच्यामध्ये प्रदूषण होत नाही. म्हणजेच काय? रिन्युएबल पॉवर. बेसिक सोलर एनर्जी टेक्निशियन. जबरदस्त कोर्स आहे. तुमच्या नितीन सरांना त्याचा भरपूर अनुभव आहे. तुमच्या नितीन सरांनी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि प्लेस सुद्धा केलेला आहे. तुमचे नितीन सर त्या सेक्टरमध्ये व्यवस्थित माहिती ठेवतात. कामापुरती माहिती तुमची नितीन सर ठेवतात आणि तुमच्या सोबत शेअर सुद्धा करतात. कारण की आमचा विश्वास आहे TJRL फॅमिलीचा जे किमान थेंब नॉलेज जे माझ्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. ही आमची एक जबाबदारी आहे. आम्ही ते पार पाडणार. त्यात काहीच प्रश्न नाही आहे. फक्त तुमचा साथ असणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला ऍड्रेस देऊन देतो जिथं आपलं प्रमाणपत्र ट्रेनिंग हे चालणार आहे. सर्टिफिकेट ट्रेनिंग म्हणा, कोर्स म्हणा, एकच गोष्ट आहे. तर याचा ऍड्रेस आहे अबोव पंजाब नॅशनल बँक, ड्रीम्सलँड बिझनेस पार्क, नागपूर हायवे रोड, अमरावती. जो आपला पिनकोड आहे तो तर कॉमन आहे 444601. तर हा आपला एक ऍड्रेस आहे जिथं आपलं हे प्रशिक्षण चालणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर याची आता किरकोळ माहिती पाहिजे असणार तर किरकोळ माहितीसाठी किंवा मग तुम्हाला तिथे एक आपल्याला म्हणता येणार की तिथे तुम्हाला तुमची भेट होऊन जाणार. आपल्या डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे, याची फीज काय राहणार, त्याच्यानंतर हे कोर्स चालू कधी होणार, तर याची सर्व माहिती तुम्हाला शुभम देणार. आता कसं शुभम माझ्यासोबत नवीन जुळलेला आहे त्यामुळे माझं आता नाव थोडं कन्फर्म व्हायला थोडा वेळ लागणार. पण शुभम मात्र तुम्हाला ही माहिती देणार गाडगेनगरमध्ये. तर इथं आपल्याला म्हणता येणार हा आपला मीटिंग पॉइंट आहे. आता याला मी मीटिंग पॉइंट का बरं म्हणत आहे हे एक लक्षात घेऊन घ्या. बघा ते जे रूम आहे ते अतिशय छोटे रूम आहे आणि त्याच्यात असं क्लास वगैरे चालणं काही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तो फक्त एक आपला जिथं आपली भेट होणार ते स्थळ आहे ते, म्हणून तो झाला मीटिंग पॉइंट. तर याचा पत्ता आहे आपला पालेकर बेकरी, पालेकर बेकरी लेन, पालेकर बेकरी लेन, गाडगेनगर, जे नवसारी किंवा राजापेठ, गाडगेनगर, अमरावती. आणि याचा जो पिन आहे तो आहे 444603.
पिन देण्यामागचं कारण हे आहे की कोणी कोणी काय करतात, आजकालचं जे युग आहे ते माहिती व तंत्रज्ञानाचं आहे, त्याच्यामुळे कोणी कोणी मग ते गुगलवर टाकून पाहतात किंवा नेमका कुठं आहे, म्हणून हे पिन देण्यामागचं कारण. ठीक आहे, नाहीतर तुमच्या नितीन सरांना पण गोष्ट अवघड करायला अजिबात आवडत नाही, पण हे काळाची गरज आहे, पिन देणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की मी जवळपास सर्व माहिती याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. आणि समजा तुम्हाला याच्याबद्दल काही पण समस्या असणार तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर तुम्ही निवांत फोन करावा आणि तुमची जे काही समस्या आहे ते त्याचं आपण निश्चितच निवारण करणार आपली TGRL फॅमिली. तर धन्यवाद, थांबतो. तुम्ही पाहत राहा TGRL टेक्निकल अकॅडमी अमरावती, वाचत राहा. त्यानंतर कीप लर्निंग, कीप ग्रोईंग, keep sharing this content across your family, friend, relatives, best friend, college friend, any friend you are interested in the growth of his or her. So anyway, thanks a lot. Keep watching TGRL. We will meet very soon. Okay, all right.